श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपल्या भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। माझ्या प्रिय मुला, हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खास वर्षापासून वाट पाहत आहेस। पुढील 8 मिनिटांकडे लक्ष द्या, कारण त्याच्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका, अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता। माझ्या प्रिय मुला, तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहे ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा, भाग्यवान ठराल। आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो, जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। माझ्या मुला, जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो, आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस, नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्त्वाचे संदेश गमावू शकता, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन आहे। तुझ्या आयुष्यातून संकटे कायमची निघून जाईल जर तू माझे ऐकायला सुरुवात केली आहे तर त्याच्या शेवटीही तुला ऐकणे आवश्यक आहे, जेणेकरून तुला माझे शब्द कळू शकतील ज्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे। तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जी तुम्हाला समजू शकत नाहीत। आज मी तुम्हाला तीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी आलो आहे। माझ्या मुला, तुम्हाला समस्या का येत आहेत याची कारणे तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय करावे लागेल। तुमचे पहिले कार्य जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे। माझ्या मुला, जेव्हा तू तुझ्या आयुष्यातील तुझ्या खास गोष्टी लोकांना सांगत असतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस, कारण समोरची व्यक्ती तुमच्या सर्व योजना अगोदर जाणून घेऊन त्या गोष्टी स्वतः करू लागतो। त्या गोष्टी त्याला सांगू नयेत। तुम्हाला वाटते की समोरची व्यक्ती तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला मदत करेल, पण ही तुमची सर्वात मोठी चूक आहे। जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते, परंतु जेव्हा तुम्ही एखाद्यावर खूप विश्वास ठेवता आणि त्याला तुमच्या सर्व खास गोष्टी सांगतात तेव्हा ती व्यक्ती तुमच्या त्या सर्व गोष्टीचा फायदा घेते। जर तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। स्वामी म्हणतात, आज मी तुला विचारतो, जेव्हा तुला आयुष्यात इतराची गरज असते तेव्हा किती लोक तुझ्या आयुष्यात येतात। जर तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर आत्ता स्वतःला विचारा की तुम्ही इतरावर इतका विश्वास का ठेवता। जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात। तुम्ही त्याच्या आयुष्यात अशा लोकांना नेहमीच साथ देता, मग ते तुमचे किती वाईट करत असले तरी। माझ्या मुला, तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल, तुला फक्त थोडी मेहनत हवी आहे। जर तुम्ही थोडे कष्ट केले आणि तुमच्या कामात सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता, पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। माझ्या मुलांनो, लक्षात ठेवा, काही प्रयत्न आपल्या आयुष्यात तितके महत्त्वाचे नसतात तितके आपण विचार करतो। आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच कळत नाही, तेव्हा आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करावे। सहमत असाल तर बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा। आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते नाही याची काळजी करण्याची गरज नाही। तुमच्या आयुष्यात
तुम्हाला हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकता हे मी तुम्हाला सांगेन. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते, तेव्हा तुम्ही स्वतःलाही वाचवू शकणार नाही. माझ्या मुला, हे जीवन आहे ते कधीच बदलेल हे कोणालाच माहीत नाही, पण येणाऱ्या संकटासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाचा सामना करावा लागणार नाही. या जगाचं ऐकू नकोस, ते कधीच तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही. जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव तुझ्या सोबत असतील. माझ्या मुला, हे जग आहे काय आहे, आज ते तुझेच आहे आणि उद्या ते दुसऱ्याचे आहे. तुला तुझ्या आयुष्यात जे काही करायचे आहे ते कर, ते तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल. असे काम करण्यास कधीही घाबरू नका, कारण काम ही तुझी ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाते. जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो, मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिडीवर नेईन. तू तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचलेन. हे माझं तुला वचन आहे माझ्या बाळा. तुम्ही माझी पूजा करा. देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो. माझ्या बाळा, जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू या जगात काही साध्य करू शकतो. माझ्या बाळा, भक्ती केल्याने तुझे मन हळूहळू बाहेरील गोष्टीपासून दूर जाते आणि माझे आश्रय घेते, आणि जेव्हा हे घडू लागते तेव्हा ती ऊर्जा तुझ्यात आत जाणवते. फक्त लक्षात ठेवा, या जगात देवापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमी तुमचे रक्षण करेल, आणि जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर माझ्या बाळा तुम्ही नेहमी संकटात असाल, कारण तुमच्यापेक्षा एकच मोठी शक्ती आहे, ती म्हणजे देवाची शक्ती. आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे ते सर्व देतो. जो व्यक्ती तेथे पोचला आहे आणि हा संदेश वाचला आहे तो माझा खरा भक्त आहे आणि त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टीसाठी तो पात्र आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.